धनंजय मुंडे मास्टरमाइंड आहे। त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केलेली आहे। अजित पवार आणि सरकार त्यांना संरक्षण का देतंय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। राज्यपालांना मला हे सुद्धा सांगायचं आहे की यांचा सगळ्यांचा मास्टरमाइंड म्हणजे धनंजय मुंडे, सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेंना सुद्धा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। पूर्वी सुद्धा अंतुले जे असतील, आर आबा असतील, अशोकराव चव्हाण असतील, मनोहर जोशी साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा लोकांचा आक्रोश पाहून राजीनामा दिला होता। मग आता सरकार यांना संरक्षण का देत आहे, का अजितदादा त्यांना संरक्षण देतात, हे प्रश्न आम्ही सगळे राज्यपाल महोदयांच्या पुढे मांडण्यासाठी आज आम्ही सगळेजण एकत्र आलो आहोत। आणि या संदर्भात आता अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, प्रतिनिधी मंडळ राज्यपालांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे, साधारण किती वेळ झालाय? सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनामध्ये दाखल झाले आहेत। सगळे जे नेते आहेत ते राजभवनामध्ये दाखल झालेत आणि बीड प्रकरणी ज्या प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या संदर्भात, त्याचसोबत सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनामध्ये दाखल झालेत आणि राज्यपालांना निवेदन पत्र सुद्धा देणार आहे। राजभवनामध्ये जाण्यापूर्वीच बजरंग सोनावणे असतील, छत्रपती संभाजीराजे असतील यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। बजरंग सोनावणे यांनी असं म्हटलं की जे मारेकरी आहेत आणि मारेकरींना ज्यांनी साथ दिली त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, सह आरोपी म्हणून त्यांचा सुद्धा उल्लेख झाला पाहिजे, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी त्यांनी मागणी केलेली आहे आणि या संदर्भात आज आम्ही राज्यपालांना भेटणार आहोत असं त्यांनी म्हटलं। त्याचसोबत या भेटी दरम्यान नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या या माहितीसाठी।